तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव मनोज पवार आणि मी करतो हाऊस वाईफ. तर तुम्हाला दाखवतो, चला कसं चालू आहे. तर मित्रांनो, या तिथं आपण केलेले आहे काय, एक एक दोन दोन पॉईंट टाकून ठेवलेले. ते बघा, हे बोर्ड. तर अशी टोटली तीन रूम आहे. तर 3 रूमाचे काम आपल्याजवळ आहेत. बघा, ही पण आहे. तर आपल्याला यांची वायरिंगचे कामं करायचे सध्या. अजून एक याचं काम तर सुरू केलेलं आहे, ते आपल्या योगेश भाऊ ओकेमध्ये काम चालू आहे. तर मित्रांनो, हे काम मी तुम्हाला अजून दाखवतो. तुम्ही व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा. तर मित्रांनो बघा, योगेश भाऊ स्प्रिंग पास करतोय. तर याचे आपल्याला पॉईंट वगैरे टाकून ठेवायचे असे. तर बघा, आपल्या योगेश भाऊचे गाणे ऐके का तुम्ही? ओकेमध्ये गाणे चालू आहे. तर मित्रांनो बघा, आम्ही ओढतो वायरिंग. हे योगेश भाऊ त्या गाण्याचं. तर मित्रांनो, आपण करतो वायरिंग. तर वायरिंग आता 2 रूमाची कंप्लीट झालेली आहे. 1 रूमाची बाकी होते. तर आपल्याला वायर कमी पडलेले, त्याच्यामुळं काम थांबलेलं आहे. तर उद्या करणार. मग चला तुम्हाला तिकडे दाखवतो वायरिंग केलेली. ते भाड्याची रूम आहे म्हणून जास्त बोर्ड वगैरे काय नाही, थोडं नॉर्मल आहे. इकडं वायर कमी पडले, त्याच्यामुळं तुम्हाला दाखवतो इकडं वायर. योगेश भाऊ वायरचं माप घेते, किती लागणार आहे ते, काय की आपण पूर्ण बंडल तर आणू शकत नाही. फक्त कॉपरचे भाव पण खूप वाढलेले आहे. चला मित्रांनो, पलीकडच्या रूम दाखवतो तुम्हाला. त्यांचे कंप्लीट करून टाकलेले. फक्त स्विच सॉकेट लावायचं बाकी आहे. तर ते कलर झाल्याच्या नंतरच स्विच सॉकेट लावता येतात आपल्याला. आता ते काय की पूर्ण खराब होऊन जातात, त्याच्यामुळं लावत नाही. नुसतं पहिले वायरिंग ओढून घेतात. तर इकडची रूम, हे दोन्ही रूम कंप्लीट केलेले आहे आपण. हे बघा, भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार.